नमस्कार मंडळी, चला आज मी बनवणार आहे बिस्किटापासून हलवा। मी इथं एक पार्लेजी पुडा घेतलेला आहे, एक 10 रुपयाचा घेतलेला आहे मी। आणि त्यासाठी मी इथं 1 चमचा तूप घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी दूध घेतलेला आहे आणि मनुके आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत। मी इथं सर्व त्याचं लागणारं साहित्य घेतलेलं आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपण ते बिस्किट आता त्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता आपण लगेच त्यामध्ये दूध घालून घेणार आहोत। आणि आपल्याला ते बिस्किट त्यामध्ये विरघळून द्यायचे आहेत व्यवस्थित सर्व। आपण हे मॅश करायचं आहे ना, याने आपण हे असं व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत। आपले सगळे बिस्किट यामध्ये विरलेले आहेत आणि आपल्याला मीडियम गॅसवरती हे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हलवा हे बिस्किट। मला यामध्ये आणखीन दूध लागणार आहे। आपल्याला दूध यामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे इथं मी असं दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता त्यामध्ये घालायची आहे साखर। आपल्या आवडीनुसार, आपल्या गोडनुसार आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे। हे पहा, आणि ती साखर पण त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आपला खूप छान असा बिस्किटाचा हलवा तयार होतो। तुम्ही ऐवजी कोणते पण बिस्किट घेऊ शकता, त्याचा पण तुम्ही असा हलवा बनवू शकता। आपल्याला साखर विरघळेपर्यंत छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत तूप। तूप घातलेले ना टेस्ट आपल्या हलव्याची खूप छान येते। आणि लहान मुलांना पण असं बिस्किट असं दुधामध्ये त्याच्यामध्ये असं खायला देण्यापेक्षा असा शिरा जर काजू बदाम मनुके वगैरे घालून जर बनवला ना, त्यांच्या शरीरासाठी पण पौष्टिकच राहतं। आणि ते तूप घातल्यावर आपल्याला असं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे पहा, आपला छान असा हलवा पकत पण आलेला आहे। तूप घातल्याच्या नंतर त्याला किती असा छान असा मऊ पण आलेला आहे तुपाने। आणि आता आपण त्यामध्ये काजू बदाम घेतलेले आहेत, मनुके ते आपल्याला घालायचे आहेत। हे पहा, इथं मी मनुके घातले। तुम्ही काळे मनुके सुद्धा घालू शकता। पिस्ता वगैरे जर तुमच्याकडे अवेलेबल असला तर ते पण तुम्ही घालू शकता। त्यामध्ये जेवढे ड्रायफ्रूट आहेत तुमच्याकडे ते सगळे तुम्ही त्यामध्ये घालू शकता। पहा किती मस्त असा आपला हलवा शिजलेला पण आहे आणि मऊ पण झालेला आहे। आणि आपल्याला मीडियम गॅसवरती ना छान असा 3-4 मिनिटं आपल्याला असा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे, शिजवून द्यायचा आहे छान व्यवस्थित आपला हलवा ना। आपला व्यवस्थित जर नाही शिजला तर त्याला टेस्ट येणार नाही व्यवस्थित छान। पहा, मस्त असा माझा इथं हलवा तयार झालेला आहे। मी वरून पण डेकोरेशन केलेलं आहे, काजू बदाम ते वरून पण टाकलेले आहेत थोडेसे। पहा, मुलं पण खूपच आवडीने खातात। माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि नक्की तुम्ही एकदा हा बिस्किटाचा हलवा तुमच्या मुलांना बनवून खाऊ घाला। पहा, खूप आवडीने खातात मुलं, तुम्हाला सारखा सारखा हलवा मागतील। मस्त असा झालेला आहे हलवा। धन्यवाद।